नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सर्वात प्रथम पाहूयात ठळक बातम्या. श्री देशमुख महाराज फाउंडेशनच्या वतीने गणेशोत्सवातील बीभत्सपणा या विषयावर चर्चासत्राचे आयोजन. पुरस्कार मिळण्यासाठी कामापेक्षा शिफारशीला जास्त महत्त्व आले असून पुरस्कारांचा बाजार झाला आहे. प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांची खंत. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नूतनीकरण झालेल्या संजीवन हॉस्पिटलचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न. शिवाजीनगर डॉक्टर्स असोसिएशनचा 10वा वर्धापन दिन विविध पुरस्कार देऊन साजरा. माइल्स MIT इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या वतीने क्वासार 5 अॅन्युअल डिझाईन फेस्टिवलचे आयोजन. सेनापती बापट रस्त्यावरील दर्शन मेडिकलच्या वेबसाईटचे प्रकाशन महर्षी कर्वे शिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांच्या हस्ते संपन्न. श्री देशमुख महाराज फाउंडेशनच्या वतीने गणेशोत्सवातील बीभत्सपणा या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये आमदार गिरीश बापट, हत्ती गणपती मंडळाचे अध्यक्ष श्याम मानकर, विघ्नहर्ता न्यासाचे विश्वस्त डॉ. मिलिंद भोई, विधायक ग्रुपचे आनंद सराफ, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष हेमंत रासने आणि श्री देशमुख महाराज सहभागी झाले होते. अध्यक्षस्थानी करवीर पीठाचे श्री शंकराचार्य उपस्थित होते. यावेळी बोलताना बापट म्हणाले, उत्सव 100% बीभत्स नाही, परंतु मंडळासमोर पिक्चर्समधील एखादं गाणं लावून वेडावाकडा डान्स करणे अयोग्य आहे. काही जण दारू पिऊन डान्स करतात. अशा दारुड्यांना पोलिसांनी अटक करून वृत्तपत्रात त्यांची नावे जाहीर करावी. राजकीय दबाव आला तरी त्यांना सोडू नये. तसेच रस्त्यावर मंडप घालताना त्याचा त्रास नागरिकांना होऊ नये याचा विचार करावा, असेही त्यांनी सांगितले. उत्सवाला काही प्रमाणात बीभत्स स्वरूप आले आहे. या स्वरूपाकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत मानकर यांनी व्यक्त केले. तर रासने म्हणाले, स्वरूप बदलले आहे पण बीभत्सपणा नाही. जर जास्तीत जास्त चांगल्या लोकांनी उत्सवात सहभाग नोंदवला तर नक्कीच उत्सव अजून चांगला होईल. वर्गणी गोळा करताना मंडळांनी नीतिमत्ता जपली पाहिजे, कारण गुटख्याच्या जाहिराती दिसून येतात. पण जर वर्गणी घ्यायची नसेल तर खर्च कसा उभा करणार. देशमुख म्हणाले, मंडळे स्थानिक कलाकारांना संधी न देता बाहेरून अभिनेता अभिनेत्री बोलवतात, त्यांना मानधन देतात. हे सांस्कृतिक अतिक्रमण होते आहे. स्थानिक कलाकारांना संधी दिली पाहिजे, असेही ते म्हणाले. तर भोई म्हणाले, ज्या पोलिसांना उत्सवाची माहिती असेल आणि ज्यांचा संवाद कार्यकर्त्यांशी चांगला आहे त्यांनाच विसर्जन मिरवणुकीत नेमावे. सराफ म्हणाले, छोट्या गल्लीतील श्रमिक वर्ग जर मंडळासमोर विरंगुळा म्हणून नाचला तर त्यात काहीच गैर नाही, असेही ते म्हणाले. पुरस्कार मिळण्यासाठी कामापेक्षा शिफारशीला जास्त महत्त्व आले असून पुरस्कारांचा बाजार झाला आहे, अशी खंत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केली. नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या देवीशा फिल्म्स निर्मित देऊळ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त झाला. अभिनव पद्धतीने नव्या चित्रपटाची घोषणा आपल्या समोर झालेली आहे. यावेळी दिग्दर्शक उमेश कुलकर्णी, लेखक गिरीश कुलकर्णी, निर्माते अभिजित घोलप, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, ज्योती सुभाष, विभावरी देशपांडे, आतिशा नाईक, श्रीकांत यादव उपस्थित होते. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल दिलीप प्रभावळकर यांचा नाना पाटेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दिलीप प्रभावळकर यांच्याविषयी आदर व्यक्त करताना नाना पाटेकर म्हणाले, अभिनयाच्या बाबतीत दिलीप प्रभावळकर यांना मी नेहमीच गुरुस्थानी मानतो.
त्यांच्या योग्यतेपेक्षा त्यांचा योग्य गौरव अद्याप झालेला नव्हता तो संगीत नाटक अकादमीने भरून काढला आहे. मराठी नाटक आणि चित्रपटांच्या सेवेसाठी ते क्षमता असतानाही जाणीवपूर्वक हिंदीपासून दूर राहिले ही गोष्ट प्रत्येक कलाकाराने त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. सध्या गल्लोगल्ली पुरस्कार वाटले जात असल्याबद्दल नाना पाटेकर यांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत लॉबिंग आणि शिफारसी केल्या जातात. केवळ घरातील कपाटे सजविण्यासाठी मी पुरस्कार मागून घेणार नाही असेही त्यांनी सांगितले. पण तो खरंच दिलीप काका आहे, म्हणजे नुसत्याच ह्यानी नाहीये, अभिनयातून. म्हणजे आम्ही त्यावेळी कॉम्पिटिशन मध्ये प्रत्येक वेळी दिलीपला पहिलं पारितोषिक मिळायचं. मला कायमच उत्तेजनार्थ मिळालेलं आहे त्याच्यात. आणि हे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही, तो इतका अप्रतिम नट आहे. मी त्याचं हसवा फसवी हे किती वेळ पाहिलंय मला माहिती नाही. इतका सुंदर नट आहे तो. त्याची जेवढी पात्रता आहे त्या तुलनेमध्ये त्याला ते नाव मिळालेलं नाही असं मला कायम वाटतं. तू जसं म्हणालास की काही वेळ कुठली काही पारितोषिकं कुठली आहे, पुरस्कार कुठले आहे त्याच्यावर अवलंबून आहे. हल्ली तुम्हाला माहिती आहे की पारितोषिकं कशी दिली जातात आणि ती न मिळालेलीच बरी. म्हणजे आलात तुम्ही तर तुम्हाला देऊ, तुम्ही नाही आलात तर मग मध्यंतरी एक असं पारितोषिक होतं ते अमिताभनं दिलं. मी नाही म्हटलं, मी येत नाही म्हटलं. तर मी म्हटलं अरे बापरे, म्हणजे हजेरी असेल तरच असं काहीतरी एक पारितोषिकाचं स्वरूप झाले. कारण तुम्हाला माहिती आहे की व्यवसाय झालेला आहे पारितोषिक देणं असं आहे. पण त्याच्यामध्येही नॅशनल अवॉर्ड्स आणि ही अकादमीचे जे अवॉर्ड्स आहेत त्याचं अजून एक मोठेपण टिकून आहे. आणि त्याच्यामध्ये मला माहिती नव्हतं तुला मिळालेलं. ते गोव्याला मी काही पेपर सुद्धा वाचत नाही. त्यामुळे दिलीपला म्हटलं कसलं पारितोषिक मिळालं. मध्ये थोडासा हेवाही वाटला. म्हटलं मला कसं नाही मिळालं, ह्याला काय मिळालं असं वाटतं. नाही खरंच वाटतं रे मनात अशा वेळी. पण खरंच दिलीप तुला मिळायलाच पाहिजे, कारण तू खरंच इतका छान मराठी पुरता तू कायम मर्यादित राहिलास, ठेवलंस कदाचित असेल मला माहिती नाही, किंवा स्वतःला तू कमी लेखला असशील, किंवा तुझ्या तो गंड असेल, तुला मला हिंदी येत नसेल, काही 100 गोष्टी असतील. पण तू स्वतःला तिथे आवरल्यामुळे मला असं वाटतं की तू जास्त आम्हाला हिंदीमध्ये मिळाला नाही, सिनेमामध्ये जास्त लोक पाहतात म्हणून. मराठीमध्ये काम करणं वाईट अशातला मुद्दा नाही. मी मराठीतूनच सुरुवात केली, पुढे पैसे मिळतात म्हणून मग मी जास्त मिळतात म्हणून मग मी हिंदीमध्ये रमलो. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नूतनीकरण झालेल्या संजीवन हॉस्पिटलचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर मोहनसिंग राजपाल, MITचे संचालक डॉक्टर विश्वनाथ कराड, महाराष्ट्र टेक्निकल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉक्टर अनिल गांधी, डॉक्टर PS करमरकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या कमी असल्याने राज्यात आणखी मेडिकल कॉलेजची गरज आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून समाजातील प्रत्येक गरीब पेशंटलाही अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न केला पाहिजे. यासाठी शासन सवितोपरी मदत करेल असेही पवार यांनी सांगितले. यावेळी डॉक्टर कराड, डॉक्टर गांधी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉक्टर मिलिंद बेलसरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. शिवाजीनगर डॉक्टर्स असोसिएशनचा 10वा वर्धापन दिन विविध पुरस्कार देऊन साजरा करण्यात आला. असोसिएशनच्या वतीने बेस्ट फॅमिली फिजिशियन ऑफ द इयर पुरस्कार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कुपोषित मुले मुलींचे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविणे, स्वाईन फ्लू या प्रकल्पांवर काम केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर जिने पाटील, डॉक्टर श्रीराम जोशी, लोकमतचे सहसंपादक प्रदीप निफाडकर, डॉक्टर विवेक लिमये, डॉक्टर रजनीकांत गाडेकर, डॉक्टर प्रकाश महाजन आदी उपस्थित होते. कैलासवासी जग जोशी स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा शिवाजीनगर गौरव पुरस्कार डॉक्टर निखिल मनगे यांना डॉक्टर विवेक लिमये यांच्या हस्ते देण्यात आला. माइड्स MIT इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या वतीने क्वासार 5 अॅन्युअल डिझाईन फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले.
31 जानेवारी 2011 ते 5 फेब्रुवारी 2011 पर्यंत माइल्स MIT इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन यांनी राजबाग, लोणी, काळभोर, पुणे येथे क्वासार 5 अॅन्युअल डिझाईन फेस्टिव्हल्स आयोजित केली आहे. दिनांक 31 जानेवारी 2011 आणि 1 फेब्रुवारी 2011 मध्ये जगातील नामवंत डिझायनर्स कडून डिझाईन संबंधी कार्यशाळा आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये दिनांक 2 आणि 3 फेब्रुवारी रोजी काही मनोरंजन, खेळ आणि स्पर्धा होतील. डिझाईनच्या क्षेत्राला जवळ आणणे हा या क्वासार 5चा उद्देश आहे, अशी माहिती MITच्या आयोजकांनी दिली. संपूर्ण भारतातील डिझाईन्सचे विद्यार्थी यांना भारतातील आणि जगातील डिझाईन्स व्यावसायिकांशी तसेच एकमेकांशी संवाद साधता यावा, अशी संयोजकांना आशा आहे. देशातील 50 महाविद्यालयांना निमंत्रित करण्यात आले आहे. सुरुवातीच्या 2 दिवसात कार्यशाळा आणि चर्चासत्रे यांच्या माध्यमातून भारतातील आणि जगातील व्यावसायिकांशी विद्यार्थी संवाद साधतील आणि त्यानंतर डिझाईन संबंधी 15हून अधिक स्पर्धांमध्ये भाग घेताना दिसतील. या कार्यक्रमात अनेक डिझायनर्सचा समावेश आहे. क्वासार 5 मध्ये माइल्स MIT इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या कार्यामध्ये येथे शिकविल्या जाणाऱ्या सर्व शाखांचा समावेश असेल. त्यात प्रामुख्याने इंडस्ट्रियल डिझाईन आणि कम्युनिकेशन डिझाईन असे वर्गीकरण आहे. सेनापती बापट रस्त्यावरील दर्शन मेडिकलच्या वेबसाईटचे उद्घाटन महर्षी कर्वे शिक्षण संस्थेचे प्राचार्य अनुराग कश्यप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यवस्थापन सल्लागार बाळकृष्ण दामले उपस्थित होते. दर्शन मेडिकलचे संचालक अमित दायमा यांनी वेबसाईट आणि त्याद्वारे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. अमित दायमा म्हणाले, अनेकदा एखाद्या दुर्मिळ औषधासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना खूप धावपळ करावी लागते. हे औषध कोठून आणि कसे मिळवायचे याची त्यांना माहिती नसते. एखाद्या आजाराबद्दल कोणत्या डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा याची माहिती लोकांना असणे गरजेचे होते. त्यासाठी ग्राहकांना अशी सुविधा उपलब्ध करून देता येईल का, असा विचार करीत होतो. त्यातूनच एक परिपूर्ण वेबसाईट तयार करण्याची कल्पना सुचली. या क्षेत्रातील बराच अनुभव पाठीशी असल्याने आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाल्याने गेली काही महिने प्रयत्न करून ही परिपूर्ण वेबसाईट तयार केली आहे. या वेबसाईटवरून ग्राहक सेवा विभागात वैद्यकीय क्षेत्रातील बहुतांश माहिती, डॉक्टर्स, सर्जिकल्स, उपकरणे आणि दुर्मिळ औषधांची चौकशी करण्याची सोय आहे. एखाद्या आजाराबद्दल वैद्यकीय सल्लाही यामार्फत मिळणार आहे, असेही दायमा यांनी सांगितले.